पोरं आंदोलन करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आंदोलन करणं म्हणजे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर गप्पा हाणणं नाही. परमिशन घेण्यासाठी काल दिवसभर शिक्षक बेजार होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, प्रथम त्यांच्या कार्याला सलाम. आणि उद्याही प्रत्येकाने आपले मुलं घेऊन या, आपला मॉब दिसला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मीडियानं आपल्याला कॅप्चर केलं पाहिजे आणि हे जे बहिरे झालेत यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. हा मोर्चा याला कोणी नेता नाही, हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आहे. याचं क्रेडिट देखील कोणी घेण्याचा प्रयत्न देखील करू नका. आणि माईक हातात आलाय म्हणून आपला कुठल्या नेत्याबद्दल सूडबुद्धीचा विचार आहे म्हणून त्यावर बोलू देखील नका. आपलं भांडण सरकारमधल्या व्यक्तीसोबत नाही, सरकारसोबत नाही. जो व्यक्ती सरकारमध्ये असून देखील एखाद्या खात्याचं मंत्रीपद सांभाळतो मात्र आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देत नाही, त्याच्या विरोधात मात्र आमचं हे आंदोलन आहे. पेपरफुटीमध्ये प्रशासकीय यंत्रणेत जे लोक दोषी असतील त्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. पण पोरो, आज तुम्ही रस्त्यावर आले नाही तर मी आवर्जून सांगितलं हे आपल्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन असेल. कारण मलाही बॅच टाकायच्यात, मलाही बंबाट पोरांची गर्दी क्लासला आणायची आहे, मलाही गाड्यावर गाड्या बदलायच्यात, मलाही घर, घोडी, गाडी सर्वच काही बदलायचे. आणि म्हणून 10-12 दिवसानं मलाही नवीन बॅच टाकावं लागेल, त्याची स्ट्रॅटजी सांगावं लागेल, मला यूट्यूबला लेक्चर लावावं लागतील. पण हे करत असताना ज्या पोरांच्या भरोशावर आपलं चारण्याचं खरं नव्हतं, त्या पोरांच्या भरोशावर आपलं आयुष्य बदलले. हे नेता होण्याचं युग नाही. इथं ज्या लेकरांनी काहीतरी आपल्यासाठी केलं होतं त्याची कृतज्ञता म्हणून, त्याची परतफेड म्हणून त्या लेकरावर अन्याय होत असेल तर त्याच्या सोबत नाही, एक पाऊल पुढं चालावं हे शिक्षकाच्या नैतिकतेचं कर्तव्य आहे. म्हणून मी आलोय. आज 4 तारीख आहे, संध्याकाळी 9 पर्यंत मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचायचंय. उद्या प्रत्येक क्लासमधल्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या भेटी घ्यायच्यात. तुम्हाला काय यावं, पोलीस भरतीच्या मुलांनाही विनंती आहे, बाळांनो आपल्याला वय वाढीचा मुद्दा आहे. डिसेंबरच्या आत तुमची भरती डिक्लेअर करावी, 25,000 पदांची भरती घ्यावी. त्यानंतर त्या चिपचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम क्लिअर करावा. ह्या प्रत्येक प्रश्नासाठी तुमच्या डोक्यात हे येऊ नका की MPSC म्हणल्यावर आम्ही नाही, तलाट्यांच्या तलाठी भरतीची तयारी करण्याच्या डोक्यात हे येऊ नका MPSC म्हणजे आम्ही नाही, MPSC वाल्याच्या डोक्यात हे येऊ नका पोलीस भरती म्हणजे आम्ही नाही. आपण एका घरातला परिवार आहे. तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, वनरक्षक, शिपाई है ना, डेप्टी कलेक्टर पर्यंत ज्याही पद असतील, जोही गोरगरिबाचं लेकरू अभ्यास करून, कळलं का, खऱ्या अर्थानं घराचं चरित्र बदलण्यासाठी जे अहोरात्र मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला यश मिळावं यासाठीचं हे आंदोलन आहे. म्हणून एकत्र या. अभी नाही तो कभी नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षकाने हे आपल्या लेकरांना थोडं वाघासारखं बनवायचं शिका. आपण वर्गामध्ये राज्यघटना शिकवताना मूलभूत अधिकार शिकवतो, त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे शिकवतो. हे शिकवत असताना आपलं पोरग त्याप्रमाणे घडलं पाहिजे, हे देखील शिक्षकाचं काम आहे. एखादा PI बोलला तर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्ही मूलभूत अधिकारावर वर्गात गप्पा हाणणं चुकीचं आहे. म्हणून आज तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. पोराच्या हक्कासाठी, पोराच्या न्यायासाठी. पोराला जे शिक्षण मिळतंय त्या शिक्षणात होणारे जे पेपर आहेत ते पेपर वस्तुनिष्ठ व्हावे, ते पेपर फुटू नाहीत. नीटच्या पेपरबद्दल, त्याच्यानंतर TETच्या पेपरबद्दल, याच्या अगोदरच्या तलाठी भरतीच्या पेपरबद्दल, या अगोदरच्या वनरक्षक भरतीच्या पेपरबद्दल किंवा मृदा जलसंधारणमध्ये झालेल्या पेपरबद्दल, पेपर कोणता फुटायचा राहिला, खासदार आमदार फुटले तर पेपरची काय गोष्ट आहे. पण हा पेपर खासदार आमदार फुटावे एवढाही सोपा कार्यक्रम नाही, कारण हा नैतिकतेचा आधार आहे. इथं गोरगरिबांच्या लेकरांचं घराचं चित्र बदलण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा पेपर फुटू नाही म्हणून आम्हाला एकत्र यायचंय. म्हणून विनंती, हे क्रेडिट म्हणून कोणी येईन किंवा या ठिकाणी आम्ही हवा करायला येईन. हवा करायची म्हणल्यावर बातम्यासारख्या दररोज जरी कन्सेप्ट सांगितल्या तरी आपली हवा जशाला तशी राहते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही व्यक्ती व्हायरल म्हणजे एका दिवसात झालेला बदल नाही. तुम्ही तुमच्या विचाराला लोकांनी स्वीकारलं तर चिरकाल तुम्ही लोकांच्या मनामध्ये राहतात. ते काम आम्ही करत असतो. शिक्षकांचं काम आहे विद्यार्थ्यांना साथ द्या. विद्यार्थ्यांनो एकत्र या. आणि या लढ्यात तुम्ही एकत्र आले नाही किंवा तुम्हाला वाटलं मला काय गरज आहे, येणाऱ्या काळात जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा महाराष्ट्रातले शिक्षक देखील म्हणतील आम्हालाही नवीन बॅच टाकायची, नवीन ॲडिशनचं पुस्तक काढायचंय, आम्हालाही तुमच्याशी काय गरज आहे. उद्या सर्व शिक्षकांसोबत भेट घ्यालो, आई शपथ सांगालो, इथं आम्हाला नेतेगिरी करायची नाही, नेता व्हायचं नाही. पण ज्या पोरांच्या भरोशावर आपण 24 तास AC मध्ये राहतो त्या पोरांच्या अडीअडचणीमध्ये उभं राहणं एक मोठा भाऊ म्हणून कर्तव्य वाटतंय. म्हणून यायलो. प्रत्येक शिक्षक जे आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करायले त्यांचं हृदयाच्या तळापासून आभार आहे. पोरो, आपल्याला यायचंय, फक्त ठिकाण आपलं बदललंय. वेळ तीच आहे, वार तोच आहे, दिनांक देखील तोच आहे, 6 जुलै 2024. आपण प्रशासकीय अडीअडचण लक्षात घेऊन वाहतुकीची गळचेपी होऊ नये म्हणून आपण आपल्या आंदोलनाचं ठिकाण निवडले. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वार सोमवार, वेळ सकाळी 10 वाजता, दिनांक 6 जुलै 2024. म्हणून तुम्ही असाल, मी पण यायलोय. आणि उद्यापासून जरा जागे व्हा.
हे वातावरण जर पेटतं ठेवलं तर सरकारचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि सरकारचं आपल्याकडे लक्ष गेलं तरच आपल्याला न्याय भेटल. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी तुमच्या आवाजामध्ये धमक लागते. काचात बसलेल्या लोकांपर्यंत आवाज जावा लागत असेल तर तुमचा आवाज मोठा लागेल, कारण व्यवस्था ही बहिरी आहे. यांना जागा करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. तीच ही संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. म्हणून तुम्ही या, मी पण यायलोय, सर्वजण यायलेत. आपण आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढूया आणि खऱ्या अर्थाने न्याय देखील मिळवून घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.